आज संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. जवळपास 77वा प्रजासत्ताक दिन आज साजरा होत असून नाशिकमध्ये एक वेगळीच घटना समोर आली आहे. भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या भाषणामध्ये डॉक्टर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेण्याचं त्यांच्याकडून राहिलं. ही बाब एका महिला वन कर्मचाऱ्याने, जिचं नाव आहे माधवी जाधव, हिने निदर्शनास आणून दिली आणि त्यांनी डायरेक्ट त्या भाषणावरती आक्षेप घेतला. ज्या माणसाने लोकशाही लिहिली, ज्या परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचं संविधान दिलं, अशा माणसांचं नाव, अशा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव गिरीश महाजन यांनी भाषणात का घेतलं नाही, असा जाबच त्यांनी विचारला. थोडा वेळ काही वातावरण तिथे मोठ्या प्रमाणात तापलं होतं, परंतु पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलं असून त्यांनी डायरेक्ट असंच देखील सांगितलं, मला सस्पेंड जरी केलं तरी चालेल, परंतु बाबासाहेब आंबेडकरांची ओळख मी पुसून देणार नाही. मला कोणतंही काम करायची गरज पडली तर ते मी करेन, परंतु मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव पुसून देणार नाही. गिरीश महाजनांनी याबाबत स्पष्टता करावी, असं देखील त्यांचं म्हणणं असून पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलं असून ही महिला ऑन ड्युटी होती. महिला वन कर्मचारी माधवी जाधव असं तिचं नाव असून तिने जे पाऊल उचललेलं आहे ते तुम्हाला काय वाटतं? नक्कीच अशा प्रकारच्या मोठ्या भाषणात एक मंत्रिपदावरती कार्यरत असलेल्या गिरीश महाजन सारख्या मोठ्या मंत्र्यांनी त्यांच्याकडून अशा प्रकारची चूक होणं, अर्थात माणूस हा चुकीचा पुतळा आहे, परंतु त्यांनी केलेली चूक गिरीश महाजन याच्याबाबत काय स्पष्टता देतात हे पाहण्यालायक असेल. तुम्हाला याबाबत काय वाटतं? नक्कीच कमेंट करून सांगा. जय महाराष्ट्र.